हॅलो, प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे. आज आपण करणार आहोत बेसन बर्फी. चला रेसिपीला सुरुवात करूया. आता 3/4 कप साखर टाकणार आहोत आणि याच्यामध्येच आपल्याला 2-3 चम्मच पाणी टाकायचं आहे. जास्त नाही टाकायचे, बस. आता आपण याचं ना शुगर सिरप करणार आहोत किंवा चाचणी पण म्हणू शकता. खायला खरंच खूप छान लागते आणि ही रेसिपी खरंच सोपी आहे. गॅस थोडं फुल करूया. आता हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला. आमच्या इकडं ना लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे. आता बघा, काल पण दिवसभर लाईट नव्हती. रात्री 12:30 वाजता आली. आता पुन्हा सकाळी गेली. आज माझे ना 2 महिने झालेले आहेत फेसबुक पेज ओपन करून. 60 दिवस कंप्लीट झाले आहेत. पण 5,000 फॉलोअर्स नाही झालेत माझे. 700च्या वर काहीतरी फॉलोअर्स झालेले आहेत. आणि जितक्याही लोकांनी मला फॉलो केलं त्यांना खरंच खूप थँक्यू सो मच. या 7 दिवसात 5,000 फॉलोअर्स पाहिजे होते, तर नाही झाले. तर जाऊ द्या, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. आता काय माहित माझं चॅनल मॉनिटाईज होते का नाही ते माहिती नाही मला. ठीक आहे, तरी पण आपण रेसिपी अपलोड करत राहूया फेसबुक पेजवर. टाकत राहील मी. रेसिपी नक्कीच आवडल्यास तर लाईक आणि फॉलो करत राहा माझ्या पेजला. आवडली तरच करा, नाही तर नका करू. आता हे छान आपण मिक्स करूया. आज काही तेवढी क्लिअरिटी दिसणार नाहीये कारण लाईटच नाहीये आमची. आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपला शुगर सिरप तयार आहे. आता आपण ना गॅस बंद करून घेऊया. असंच आपल्याला पाहिजे आहे, हे बघू शकता. असंच पाक पाहिजे आपल्याला. गॅस बंद करूया. आता हे बघा, बेसन 1 कप बेसन आहे. आपण हे बेसन पहिलं चाळून घेऊया छानपैकी. हे बघू शकता, चाळल्यावर असा कोंडा निघतो त्याच्यामधून. पण कधी पण बेसन ना चाळूनच घ्यायचं आहे, हे बघू शकता. आता हे आपल्याला फेकून द्यायचं नाही. हे बेसन छान आपण भाजून घेऊया. त्यामध्ये आपल्याला 1/2 कप तेल टाकायचं आहे. तूप पण यूज करू शकता तुम्ही. तूप घ्यायचं असेल तर 1/2 कप तूप घ्या तुम्ही. आता बेसन आपलं छान चाळून झालेलं आहे. आता हे बेसन आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता हे छान मिक्स करून घेऊ. थोडा गॅस फुल करते. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे आपल्याला छान मिक्स करत राहायचंय. बघू शकता, हे छान आपल्याला आहे ना असंच मिक्स करत राहायचंय. छान असं खमंग वास येईपर्यंत. आता याच्यामध्ये 1/3 कप गव्हाचं पीठ टाकणार आहोत आपण आणि छान मिक्स करून घेऊया. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जरी कधी बनवता रेसिपी कधी चुकलीच ना, तर वेगळ्या पद्धतीने करून बघायचं, पण फेकून नाही द्यायचं कधी. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर वगैरे टाकलं की छान होईल आपली रेसिपी आणि खायला खरंच खूप छान लागेल. हे बघा, आपल्याला असं बॅटर पाहिजे. आता याच्यामध्ये आपण पाक टाकून घेऊया. शुगर सिरप त्याला थोडंसं गरम करून घेऊया. थंड झालं आहे आपलं शुगर सिरप. छान गरम झालेलं आहे. आता याच्यात टाकून घेऊया. आता हे मिक्स करून घेऊया छान व्यवस्थित. खरंच
फेसबुक आणि कधी कधी युट्यूबच्या पण रेसिपी खरंच खूप खोटारड्या रेसिपीज असतात. कधीच परफेक्ट बनत नाही. कधी कधी एखादी रेसिपी परफेक्ट बनते, कधी कधी अशाच रेसिपी असतात. मी बऱ्याचदा रेसिपी ट्राय करून बघते, पण बऱ्याचदा फेलच होतात रेसिपी, काय माहिती. पण जेवढ्याही भाज्या, चिकन, मटन वगैरे कोणत्याही आपल्या भाज्या बनवते ना मी, ते एकदम परफेक्ट रेसिपी आहेत. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि माझ्या कधी रेसिपी चुकल्या तरी मी तुम्हाला सांगूनच अपलोड करीन माझी रेसिपी चुकली म्हणून. त्याच्यामध्ये आपण थोडस विलायची पावडर टाकूया. विलायची पावडर मी घरीच तयार केलेलं आहे. साखर टाकून, थोडीशी साखर टाकायची आणि 7-8 विलायची घ्यायची आणि छान मिक्सर मधून बारीक करून घ्यायची. हे आपलं आता हे तयार आहे आपलं. गॅस बंद करूया आणि थोड्या वेळ झाकून ठेवूया. आता हे छान फिरून घेऊया आपण. थोडस तेल टाकलं मी याच्यामध्ये. आता तेल लावून झालेलं आहे प्लेटला. आता हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. गरम गरम असता सगळं छान असं थापून घ्यायचं आहे. थोडं हाताने आपण पहिलं गोल करून घेऊया. गरम आहे. कधी रेसिपी आपल्या चुकल्या ना, तर फेकून न देता त्याचं काहीतरी वेगळं बनवून खायचं, पण फेकून नाही द्यायचं कधीच. आपली बेसन बर्फी खव्यासारखी टेस्ट झालेला आहे. सेम खव्यासारखी लागत आहे. आता याच्यावर आपण थोडेसे काजू टाकूया. काजू बदाम थंड झालं ना, वड्या पाडून घेऊया. जितक्याही लोकांनी मला फॉलो केलं आहे ना, हे त्यांच्यासाठी खरंच खरंच खूप थँक्यू सो मच मला फॉलो केल्याबद्दल. माझ्या पेजला, फेसबुक पेजला असंच सपोर्ट राहू द्या तुमचा. आणि माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सांगा कशी झाली बेसन बर्फी. रेसिपी चुकली होती, पण ठीक आहे. मी गव्हाचं पीठ वापरून पुन्हा त्याला छान टेस्ट दिला आहे. मस्त झालेली आहे. एकदम खव्यासारखी लागत आहे ही बर्फी. नक्की करून बघा तुम्ही. बघू शकता, खरंच छान झाली आहे, मस्त झालेली. ओके, बाय. लाईक करा, शेअर करा.